आहेत. एकमेकांसोबत जे लिंक असतं त्या लिंक शेअर केल्या जात आहेत आणि त्या लिंक्सने तुम्ही तुमचे सबस्क्रायबर वाढवू शकतायत. म्हणूनच विनंती असेल, आपल्या परिसरामध्ये एखादी मोठी स्पर्धा असेल तर पहिल्यांदा आपल्या यूट्यूब चॅनलला प्राधान्य द्या. वही आपण मॅचकडे. बॅटर तर उतरलेत. एका बाजूला दीपेश आणि अजय हे दोन खेळाडू आहेत. चांगल्या जर्सीमध्ये हे खेळाडू उतरलेत. दोन्ही टीम कडक मॅच खेळतील असं वाटतंय मला, कारण याआधी प्रियांश निधी स्पोर्ट चंद्रपाडा टीमला अनपेक्षितरित्या पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. जेवढ्या अंडर आर्मच्या क्रिकेटच्या मॅचेस त्यांनी खेळल्यात त्या मॅचेसमध्ये त्यांना पहिल्या मॅचमध्ये कधीच पराभव हाती लागला नव्हता, परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये प्रियांश निधी स्पोर्ट चंद्रपाडा टीमला पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपण पाहिलं. आणि हे सर्व काम कुणी केलं तर ते काम केलं होतं ओम साई विघ्नहर्ता वाकीपाडा टीमने. आता बघूया काय घडलंय. पहिला चेंडू जर आपण बघितलं तर डॉट गेला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली. संघाचं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 1. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहिती करता ओम साई विघ्नहर्ता वाकीपाडा विरुद्ध जय सेवालाल पालनापाडा असा हा मॅच तुम्ही पाहताय. अजय स्ट्राईक इन कडे होता. अजयने चेंडूला उडवलाय. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय. 2 धावा अजय पूर्ण करतोय. तिसरे धाबे करता तो धावतोय आणि पाहता पाहता 3 धावा इथे होतात पूर्ण. 3 धावांनिशी धावसंख्या धावफलक जाते ती 4 धावा. 7 क्रमांकाची जर्सी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण MS धोनी यालाच परिधान करताना पाहायचो, परंतु सध्या BCCने क्रमांक 7 आणि 10 हे 2 क्रमांकाचे जर्सी आता इतर कोणत्याच भारतीय खेळाडूला मिळणार नाही हे जाहीर केलं होतं. म्हणजेच त्या रिटायर केल्या गेल्यात. आता मोठा पटका खेळायचा होता. शतरक्षक टपून बसला होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि शतरक्षकाने टिपलाय झेल. फलंदाज या ठिकाणी फेल होतोय. साजन याने हा झेल टिपलाय. लागला पहिला धक्का. गॉन. षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये 4 बॉल टाकून सोलेत. तर नवीन फलंदाज आलाय रवी. चांगले जर्सीमध्ये आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. अजूनही कॅमेरामॅन चांगलं दृश्य दाखवत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्थातच हे दृश्य टिपले जात आहेत. चांगलं वर्क्स TCP द्वारे होत आहे. यूट्यूब चॅनल्स खूप चांगलं प्रोग्रेस पाहायला मिळत आहे. स्लॉक केलं बॅटरने या चेंडूला. आरखे म्हणजेच रवी हा खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी धाव पूर्ण केली. तिसरी धाव पूर्ण केली आणि ह्याच बरोबर या धावून पूर्ण केले 4 धाबा. 4 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 8. आरके म्हटलं तर रणजित किनी साहेबांनाच आपण जास्तीत जास्त आठवण करतोय. येणाऱ्या 3 एप्रिल ते 7 एप्रिल या दिवसात तुम्ही रजनी क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला विसरू नका. एक गाव एक ही चांगली संकल्पना. स्लॉक करायचा होता. चेंडू येतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना ओम साई विघ्नहर्ता टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9. 9 फॉर द विकेट. थँक्यू. कार्टून नेटवर्कचे सर्व मिकी माऊस इथेच जमा झालेत मला वाटतं, आणि म्हणूनच लहान मुलं इथे जमा झालेत. घरच्या टीव्या सर्वांच्या बंद आहेत. अख्खी गोलंदाज मार्गावर आलाय. आकाश गोलंदाज मार्गावर आलाय आणि आकाश पहिल्याच बॉलवर कामगिरी करतो. झकास. पहिलाच बॉल त्याने डॉट टाकलाय. धावसंख्या आहे ती 9. बॅटिंग करणाऱ्या ओम साई विघ्नहर्ता वाकीपाडा टीमची.
वाकीपाडा येथूनच बरेच संघ आपल्याला पाहायला मिळाले. ओ चेंडूला कळून काढलं जातोय मिड ऑफ मध्ये. एक धाव पूर्ण केली. चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेनिशी धाव फलकावर झाली आहे ती 10 धावा. एक गडी बाद 10. पुढचा बॉल वाईड बॉल डाऊन द लेग. वाईड बॉलचा इशारा आलाय आणि त्याच्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 11. बिप्लव मुल्ला यांचा वाढदिवस आणि आज त्याने ठरवलंय की संध्याकाळपर्यंत जेवढ्या मॅचेस असतील तेवढ्या मॅचेस मीच पंच म्हणून त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दिसेल तुम्हाला. परंतु या दुपारच्या सत्रामध्ये त्यांना सुद्धा थंडी लागली आहे असं वाटतं. बिप्लव मुल्ला पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगला बॉल डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉल टॉकन झाले. धावसंख्या धाव फलकावर आहे ती फक्त आणि फक्त 11 धावा. दबाव दडपण पाहायला मिळतोय. आज चांगली गोलंदाजी होतोय जय सेबालाल पाळणापाडा टीमद्वारे. 3 चेंडू डॉट टाकलेत गोलंदाजाने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन कळून काढला. एक धाव पूर्ण. दुसरी धाबे करता दोन्ही बॅटर धावतायत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 5 बॉलची समाप्ती. धाबा लागले जातात. एक गडी बाद 13. ओम साई विघ्नहर्ता वाकीपाडा टीम. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यावर बॅटिंग करताना ओम साई विघ्नहर्ता टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13 धाबा. 24 बॉल शिल्लक आहेत. अजून 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये बघूया काय घडतं. थँक्यू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा तुम्ही बघताय त्या फक्त 13 धावा आणि गोलंदाज मार्गावर गोलंदाज आलाय रोहन. पहिलाच बॉल सॉफ्ट डिसमिसल. अजय याला परतावा लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 13. धावसंख्या धाव फलकावर 13. 2 गडी बाद झालेत. गोलंदाज तयार. रोहन त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल. वाईड बॉलने तो सुरुवात करतोय. याआधी पहिल्या मॅच मध्ये रोहन यांनी 4 गडी बाद केले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. आता हा चेंडू हवेत आहे. आणखीन एक विकेट त्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आणखीन एक मोठा धक्का दिलाय. अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडूला बाद केलं जात आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 3रा धक्का. गॉन. तीन गडी बाद 14. आणखीन एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटी करता येते. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 नायगावमध्ये प्रथमच तुम्ही बघणार आहात. अजिंक्य स्पोर्ट्स मैदान जुचंद्र या मैदानावर पहिलं पारितोषिक आहे 50,000, द्वितीय पारितोषिक आहे 25,000 आणि तृतीय पारितोषिक असेल 15,000. आगरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये आगरी कोळी आणि आदिवासी समाजातील खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. हे सुंदर आयोजन असेल. 6,000 प्रवेश फी असेल या स्पर्धेची आणि 8, 9, 10 मार्च ह्या रोजी या स्पर्धेला तुम्ही पाहणार आहात. संपर्काकरता केवल मात्रे, जितेश पाटील बंधू यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकताय. संदेश किनी आणि त्याचबरोबर भावेश मात्रे यांच्याशी संपर्क करून आगरी चषक 2024 मध्ये आपण सहभाग दर्शवू शकतायत. कारण प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असायला हवा. आपला हा परिसर म्हटला तर आगरी कोळी
आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सर्वात प्रथम मुंबईमध्ये जर कोण आलं असेल तर त्याच्यामध्ये नाव येतं ते म्हणजेच आगरी, कोळी, भंडारी आणि आदिवासी समाजाचं. वळूया आपण मॅचकडे. चेंडू टाकून चालत या षटकामध्ये ते 4 धावसंख्या 17वर 4 गडी बाद. लगातारच्या चेंडूवर विकेट मिळवले जात आहेत. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण एक बदलाव करूया. येत आहेत अक्षय साठम या ठिकाणी. सुनील अवसरे असं अवसर काढून वेळ काढून इथे पुन्हा एकदा दाखल चालत. थँक्यू संदीपजी गावड सर. नॉनस्टॉप कॉमेंट्री त्यांची देखील आहे आणि आभारी आहोत सपोर्ट केल्याबद्दल. 102 इनिंग एका दिवसामध्ये, 102 ओव्हर एका दिवसामध्ये नॉनस्टॉप कॉमेंट्री त्यांनी केलं आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेमध्ये आज देखील 4-5 नॉनस्टॉप इनिंग त्याच्या बघणार आहोत दैसरच्या ग्राउंडवरती. 20 धावा, 4 विकेट, 5 बॉल. ॲडव्हेंचर प्रीमियर लीग तुमच्या भेटी करता येईल 30-31 मार्च अकाउंटिंग इयर. आणि त्या स्पर्धेचं स्वरूप याच मैदानावर असणार आहे. APL पाहायला मिळेल. चौकार आलाय, स्टँड अँड डिलिव्हर. 4 धाब्याने धाव पडत पुढे सरसावलाय, वेगाने येऊन पोचले 25 धावा 3 ओव्हर. थँक्यू. पहिली मॅच आपण पाहिली तर निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ बलाढ्य संघ पराभव झाला. त्यानंतर समोरचा संघ जिंकला. ओम साई विघ्नहर्ता वाकीपाडा टीम. होप्स वाढले असतील आज या संघाचे देखील, कारण की जेव्हा जेव्हा निधी स्पोर्ट सारखा संघ बलाढ्य पराभव होतो प्रत्येक संघाला वाटत असते की आज आम्ही फायनलमध्ये येणार. आणि त्यानंतर दुसरा मॅच खेळत असताना जय सेवालाल पालनापाडा टीम हा संघ जिंकला. तिसरा मॅच अप्रतिम राहिला, साई स्पोर्ट वाकीपाडा संघ जिंकला. चौथा मॅच हाडा पॅकर्स चंद्रपाडा हा संघ जिंकला. आणि सर्वाधिक हाय स्कोर या मैदानाचा झाला, इतिहास नोंदवलाय. 2 धाव्याने धावपळक पुढे सरसावले. 27 धावा. ॲडव्हेंचर प्रीमियर लीगचे फॉर्म आले. तर ॲडव्हेंचरचे जे आहेत सदस्य मेंबर्स फॉर्म लगेच भरून घ्या. भावेश पुणेकर यांच्याशी संपर्क साधा. याच मैदानावर 30-31 मार्च. आणि थँक्यू सिद्धिविनायक चंद्रपाडा, आपण हे मैदान आमच्यापर्यंत उपलब्ध करून दिलं. थँक्यू ॲडव्हेंचर बॉईज. त्यांच्यामुळेच अनेक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात या ग्राउंडवरती, कारण की तेच सुरुवातीला मैदान बनवतात, टुर्नामेंट होते आणि त्यानंतर बरेच स्पर्धा इथे भरवल्या जातात. पुढचा बॉल चॉप करायचा होता, टॅप करायचा होता, स्लॅश करायचा होता, भरपूर काही करायचं होतं बॅटरला, मात्र इथे धावपळक पुढे सरसावते. 29 धावा. मिकी माऊस इन द हाऊस. फुल हाऊस मिकी माऊस. सुनील अवसरेने कॅश प्राइज देखील लावले. इथे विकेट जाताना आणखीन एक गडी बाद. साई स्पोर्ट वाकीपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्या. हाडा पॅकर वर्सेस चंद्रपाडा. साई स्पोर्ट वाकीपाडा. साई स्पोर्ट वाकीपाडा संघाकडे चांगला अनुभव आहे अंडरआर्म क्रिकेटचा, आणि हा संघ आज चांगल्या ताकदीचा इन ॲक्शनमध्ये आमच्या अपोजिट खेळताना चांगले मैत्री संबंध आहेत आमचे. अनिकेत असतील, प्रदीप, अंकित. इथे यष्टीरक्षकाने मोठी चूक केली. फलकावरती धावा स्थिरावलाय. 29 धावा. आकाश चषक 2024 9 आणि 10 मार्च बॉक्स नाईट टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळेल परेरनगर कनेरी रियालिटीज बिल्डर या ग्राउंडवरती. 9 आणि 10 मार्च नाईटची स्पर्धा विसरता कामा नये. बॉक्स नाईट. आकाश चषक प्रोप्रायटर आहेत
मिस्टर नवनाथजी कदम भाऊ. हा चेंडू निर्धाव चेंडू आणि इथे जर विचार केला तर 4 ओव्हर 31 धावा. 5 ओव्हरचाच गेम असणार आहे. 4 ओव्हर मध्ये आतापर्यंत फलकावरती धावा 31. ऐकूया सुंदर संगीत. इकडे जे अंडरमचे ओपन मध्ये आलेले संघ आहेत त्यांना जर एंट्री घ्यायची असेल 9 आणि 10 मार्च नाईटची बॉक्स टुर्नामेंट आकाश चषक तर नवनाथ कदम किंवा आमच्याशी संपर्क साधा. ती स्पर्धा परेरानगरला तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकार 500 रुपये सुनील अवसारे यांच्या माध्यमातून. शिवम करता ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. कॅप्टन आलेला आहे साई स्पोर्ट वाकीपाडा. या अतिथी कक्षामध्ये विराजमान होत तिथपर्यंत. हाडा पॅकर संघाचा कॅप्टन लॉंग ऑफला झेल घेतलाय आणि इथे फेल झालाय बॅटर. विकेट. बत्तीस 5 नंतर यावेळी 6 विकेट 32 धावा. बघूया ज्या अनुषंगाने साई स्पोर्ट वाकीपाडा त्या ट्रॉफीकडे बघत असेल आणि आमचा संघ देखील हाडा पॅकर चंद्रपाडा बघत असेल. कारण की क्रिकेटमध्ये कोणताही संघ छोटा आणि मोठा नाही, नौका आणि जुना नाही. जो चांगला खेळेल त्याला ही ट्रॉफी मिळेल. थँक्यू. बघू शकता मिकी माऊसच्या जोडीला किती पोरं आहेत. इनसाइड आहे साजन गोलब. रन आउट. 7 विकेट गेलेत. विकेट क्रमांक 7 डीजे. थँक्यू. देवा खूप उशिराने येतोय. कॅमेरामॅनने कॅमेरा मिकी माऊस वरती ठेवलाय. फुल हाऊस इन द हाऊस मिकी माऊस. देवा मला वाटतं ओरम मॅच खेळण्याकरता गेला होता त्या कारणास्तव आज लास्ट विकेट आहे. चांगला फटका स्ट्रेट फटका मिड ऑफ वरून लॉंग ऑफला आणि इथे मात्र ऑल आउट. मला वाटतं चेतनने काहीतरी पारितोषिक लावलं होतं. जिंकायला आहेत 36. साई स्पोर्ट वाकीपाडा जर फायनल पर्यंत पोहोचला तर चेतन घरत यांच्याकडून फुल पार्टी आणि बँजो आणखी त्या प्रकारचा त्यांचा नेहमी पाठिंबा असतो. हाडा पॅकर संघाचा संघनायक आमचे प्लेयर्स आहेत ना.
30 बॉलमध्ये 36ची गरज. आमच्यावरती कॅमेऱ्याने फोकस केला आहे. थँक्यू कॅमेरामॅन अजय भारद्वाज. तुमच्यावरती आम्हाला फोकस करावा लागेल कारण की चांगलं काम तुम्ही करताय नेहमीच. आणि अप्रतिम TCP लाईव्ह क्लॅरिटी का बिग बॉस आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया टॉस बॉक्समधून बाकीच्यांनी उठायचं आहे. बारकी पोरं आहेत ते साईडला. चला आपण टॉस बॉक्समध्ये वळणार आहोत. हाडा पॅकर्स चंद्रपाडा टीमचे मेंबर्स देखील एकत्र व्हा कारण की 36चं आव्हान आहे 30 बॉलमध्ये. बघा किती प्रामाणिक टीम आहे. सरळ आम्ही विचारलं कोणावर ऑब्जेक्शन आहे तर नाही. आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू हे सांगितलंय. साई स्पोर्ट वाकीपडा यासाठी ओळखला जातो डिसिप्लिन टीम. त्यांचा टॉस केला जाईल या मॅचचा टॉस. दीपेश पाटील काका या. कारण वाकीपड्याचे सर्व दिसतील इन ॲक्शनमध्ये. 5 ओव्हरचा मॅच. 5 ओव्हर मॅच. 4 बॉलर. 2 ओव्हर पॉवर प्ले. पॉवर प्ले सेम असतील. 1 की 2 आहे या मॅचमध्ये. 2 छापा आणि काटा. चला साई स्फुटला दिला जाईल. काटा काढण्याचा प्रयत्न आहे. काटा काढाल. बॉलर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. जाऊया पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचकडे. साई स्पोर्ट वाकीपाडाला देखील शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि हाडा पॅकर संघाला देखील ऑल द बेस्ट. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑल द बेस्ट. 36चा आकडा दोन्ही टीमच्या मध्ये ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की नाही. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अकाउंटमध्ये धावा कमी आहेत आणि अशा प्रकारे धावा देऊ शकत नाही. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा इथे एकच धाव. बॅटिंग असणार आहे हाडा पॅकर्स चंद्रपाडा टीमची. त्यांचे सर्व प्लेयर्स गोला होऊन येतील खेळाडू कक्षाच्या दिशेने. फ्लिक केलाय मिडॉनच्या वरून. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. मॅच बनवायचा असेल तर डॉट बॉल घ्यावे लागतील. बघूया पुढचा बॉल. पुन्हा एकदा मिड ऑफ रिझनला. 1 धाव. एका धाव्याने धावपळक पुढे सरकले. 6 धावा. 1 मॅन आर्मी नचिकेत घरत यांची स्पर्धा आपण बघतोय. अतिशय सुंदर वातावरण. सुंदर स्पर्धा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन. फळकावरती धावा 29. 25 बॉलमध्ये 29 ची गरज आहे. वेलकम. नाशिक या नावाने प्रसिद्ध असलेले आमचे नाशिक के आशिक तुमचं हार्दिक स्वागत. आपलं सहर्ष स्वागत. फलकावरती आता 2 ओव्हरमध्ये 1 ओव्हरमध्ये धावा आहेत 11.
11 धावा, 24 बॉलमध्ये 25ची गरज. चौ बाजूने कॅमेरा वर्क चांगल्या पद्धतीने अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मिकी माऊस हातात जाऊन आलाय. मिकी माऊस फुल हाऊस आणि त्यांच्या जोडीला बारके चिमुकले भरपूर पाहायला मिळतात. एक धाव, एका धावेने धाव फलक. 23 बॉलमध्ये 24ची गरज. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. फ्लाईट देखील जास्त होते, कमरेपेक्षा वरती बॉल. नो बॉल, नो +1, टोटल 2. 22ची गरज 23 मध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला. एकच धाव. मॅचमध्ये थोडा आळस आला असावा, कारण की ज्या अनुषंगाने फाईट द्यायची आहे ती फाईट दिसली नाही वाकीपाडा संघाकडून. अजून मॅच बनेल. 20 बॉलमध्ये 21ची गरज. एकही विकेट गेला नाही आणि जय सेवालाल पालनापाडा टीम चांगली बॅटिंग करते आतापर्यंत. जुगल पाटील, मनोज पाटील, गणेश साटम, प्रशांत म्हात्रे, साहिल यादव, सोहल यादव, सर्वांनी रेडी राहायचंय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने पुन्हा एकदा. आता रन्स कमी, बॉल जास्त. 21 बॉलमध्ये 19ची गरज. चांगला फटका आहे इथे मात्र चौकार. गुड शॉट. बॉल फेकून झाल्यात 4. 20 बॉलमध्ये 15ची गरज. चांगला फटका आहे स्ट्रेट लॉंग ऑनला. कॅच कॅरी, विकेट डाऊन. 19 बॉलमध्ये 15ची गरज. डिच. थँक्यू. 19 बॉलमध्ये 15ची गरज. एकोणीस बॉल 15ची गरज. पुढचा बॉल सॉफ्ट हँडने. इथे मात्र सूरज होते. कॅच घेण्याचा प्रयत्न नाही. एक धाव. ओव्हर झालाय आणि ओव्हर नंतर फलकावरती धावा आहेत. 22 धावा. 18 बॉल 14ची गरज. साई सृष्टी मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं हार्दिक स्वागत, आभार. त्यांच्या वतीने स्वागत केलं जाईल. नचिकेत भाईंचं विशेष सन्मान. कॅमेरामॅननी फोकस करायचा टॉस बॉक्स मध्ये. बघू शकता साई सृष्टी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून हा विशेष सन्मान नचिकेत भाईंचा. माईची ऊब देणारी शाल. साई सृष्टी मित्रमंडळ. भरपूर प्रेम आहे यांचं नचिकेत भाईंवरती आणि त्यांचा हा विशेष सन्मान. समोर बघायचा आपण. आणि त्यानंतर हे सन्मान चिन्ह खास बनवलंय. अप्रतिम हे सन्मान चिन्ह तुम्ही बघू शकता. थँक्यू साई सृष्टी मित्रमंडळ, आपला आभारी आहोत. हा विशेष सन्मान. 15 बॉलमध्ये 11ची गरज.
आपण असं नसतं व्हायचं आहे अतिथी कक्षामध्ये. काल देखील साई स्पोर्ट पांजू ग्रुपने नचिकेत यांना फ्रेम देऊन सन्मानित केलं होतं. चला, आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत 6च्या बाहेर उभे राहा. प्रत्येक कॅचला 100 रुपये देखील आहेत 6च्या बाहेर. 200 रुपये आज. डिक्लेअर आहे का अंपायर? डिक्लेअर. 8 धावेची गरज. थँक्यू. 5 बॉल झालेत. 5 बॉल. तेरा बॉल मध्ये 9 पाहिजेत. तेरा 9. काय मॅच बनेल? चांगला फटका आहे मिडॉन च्या वरून केलेला. 2 धावा दुसऱ्या धावेला, तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट आणि 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि इथे काय घडतंय? गलती से मिस्टेक. 4 धावा कंप्लीट. अंपायर ओके ना? आणखी अजून अंपायरिंग करायचे तुम्हाला. 12 मध्ये 5ची गरज. बघू शकता स्क्रीनवर अंपायरला देखील दाखवलं जाते लगेच. ओके आहेत. 12 बॉल 5ची गरज. ऐकूया सुंदर संगीत. चला, जुगल पाटील, मनोज पाटील सर्वांनी रेडी राहायचं आहे. पुढचा मॅच. टॉस जिंकलाय समोरच्या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नो बॉल आहे आणि टोटल या 3 धावा असतील. नो +2. पुढचा मॅच मजा येईल. मॅचमध्ये एक वेगळा चॅलेंज अगोदरच्या मॅचमध्ये होता. आता बलाढ्य संघ समोर लागेल आणि त्या प्रकारची खेळी राहील का? 106 बनवले होते. वाईट बॉल. या स्पर्धेतील नाही तर या ग्राउंडचा हायस्ट स्कोर त्या संघाच्या नावावर. मला वाटते शिवतेज संघाने अगोदरचे 104 केले होते निधी चषकामध्ये आणि आज शिवतेज चषकामध्ये हायस्ट स्कोर. इथे मात्र एक धावेची गरज असताना कॉंग्रॅच्युलेशन, विन झालाय. अभिनंदन. संघ आपण बघतोय जय सेवालाल पालनापाडा टीम 2 मॅच जिंकलाय आणि आलाय आजच्या दिवसातला म्हणजे या हाफमधला अंतिम मॅच खेळलेला संघ. एका लाईनअप मध्ये दोन्ही संघ येतील. पराभव झालेला संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत येईल. तुमच्याकरता ट्रॉफी आहे. जरी हरलात तरी काहीतरी घेऊन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ बाफाणे संदीप गावंड सरना. मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत आपण. पुन्हा एकदा रोहन आहे. 2 ओव्हर 12 धावा 2 विकेट.